नमस्कार. उजाज हेल्दी किचन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीपासून बनवण्यात येणारे धिरडे किंवा मग आपण डोसेसुद्धा म्हणू शकतो याला. अगदी छान मऊ लुसलुशीत आणि खायला तेवढेच पौष्टिक भरपूर प्रोटीनयुक्त असे मुगाच्या डाळीचे धिरडे ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण धिरडे बनवण्यासाठी इथं 2 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. तर ही पिवळी मुगाची डाळ वापरलेली आहे. ही डाळ आपल्याला अगदी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. कारण डाळीला पॉलिश केलेली असते, त्याच्यामुळे स्वच्छ अशी आपण 2 ते 3 पाण्याने डाळ धुवून घ्यायची. आणि आता ही डाळ आहे ही आपल्याला 2 तास त्याच्यामध्ये पाणी टाकून भिजत ठेवायची आहे. डाळ भिजवण्यासाठी थोडं कोमट पाणी वापरलं तर डाळ खूप पटकन भिजते. तर आता इथं 2 तासानंतर आपण पाहून घेऊयात. आपण जी डाळ भिजत ठेवलेली होती ती अगदी छान अशी डाळ भिजलेली आहे आणि खूप छान अशी फुललेली आहे डाळ. तर इथं पाहू शकता 2 हातांमध्ये आपण अशी डाळ दाबून बघायची आहे. अगदी अलगद अशी डाळीचे जे कण आहेत ते तुटतात. आता ह्या डाळीतलं आपल्याला संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. पाणी निथळून झालं की मग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून ही डाळ अगदी छान अशी बारीक अशी दळून घ्यायची आहे. आता डाळ दळताना आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही आहे. अगदी 4 ते 5 चम्मच पाणी टाकलं तरी पुरेसं होऊन जातं, कारण डाळीमध्ये सुद्धा भरपूर पाण्याचा अंश असतो. आता धिरडे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 3 कांदे मध्यम आकाराचे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, आलं 1 ते 1.5 इंच आलं, लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या, कोथिंबीर घ्यायची मूठ भरून. तर आता सुरुवातीला आपण ह्यातल्या ज्या अर्ध्या घेणार आहोत हिरव्या मिरच्या, एक 4 ते 5 हिरवी मिरची घ्यायची आहे. लसूण आलं टाकून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जिरं. अगदी मी 1 ते 1.5 चमचा जिरं घेतलेलं आहे, त्यातलं निम्मी जिरं टाकलेलं आहे. म्हणजे आपण 2 बॅचमध्ये आता हे जे डाळीचं वाटण आहे ते अगदी व्यवस्थित असं वाटून घेणार आहोत किंवा मग मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. आता दुसऱ्यांदासुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यात जे राहिलेलं साहित्य होतं हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरं ते सर्व टाकून या पद्धतीने आपल्याला छान अशी डाळ दळून घ्यायची आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही याच पद्धतीने आपल्याला खूप जशी जाडसर डाळ ठेवायची नाही आहे, जरा बारीक ठेवायची आहे दळताना. याच्यामध्ये अगदी आपल्याला अर्धा चमचा हळद घ्यायची आहे. थोडासा आपल्याला हिंग घ्यायचा आहे 2 ते 3 चिमूट आणि चवीप्रमाणे आपण मीठ टाकून छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे संपूर्ण मिश्रण आपल्याला अगदी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. जेवढं जास्त फेटू तेवढं हे जे मुगाच्या डाळीचं मिश्रण आहे ते अगदी हलकं होतं आणि धिरडेसुद्धा खूप छान मऊ लुसलुशीत असे तयार होतात. तर आता सुरुवातीला आपल्याला 2 पळी इथं हे मिश्रण आहे ते बाजूला काढून ठेवणार आहोत आपण, कारण की याचे आपल्याला अगदी छान असे डोसे बनवून घ्यायचे आहेत. आणि उरलेलं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये आता आपण अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर याच्यामध्ये कांदा आपल्याला खूप असा जाड ठेवायचा नाही आहे कापताना. तर कांदा अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे आणि हिरवी मिरची, कोथिंबीर हे सुद्धा टाकून घ्यायचं आहे. आणि हे संपूर्ण मिश्रण आहे हे सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित असं आता मिक्स करून घ्यायचं आहे किंवा मग हे जे आहे मिश्रण हे फेटून घ्यायचं आहे. तर आता सुरुवातीला आता हे मिश्रण आपण तयार करून झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत ते डोसे. तर डोसे तयार करण्यासाठी सुद्धा आपल्याला जे 2 ते 3 पळी मिश्रण आपण बाजूला काढून ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास किंवा पाऊण ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण थोडंसं आपल्याला पातळ तयार करून घ्यायचं आहे, पातळसर. थोडं घट्ट होतं तर डोसे तयार करण्यासाठी थोडं पातळ मिश्रण तयार करून घेऊयात. आता इथं तवा तापलेला आहे. थोडंसं आपण तव्याला तेल लावून छान असं ते तेल पुसून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे आपण हे डोसे आहेत हे तयार करून घ्यायचे आहेत तव्यावर. अगदी आपण 1 पळी जे मिश्रण आहे ते तव्यावर टाकून असं अलगद व्यवस्थित असं डोसा आपण तयार करून घ्यायचा आहे. अगदी 1 मिनिटभर आपण व्यवस्थित याला एक साईड आपण शिजू द्यायची आहे आणि मग वरून थोडंसं आपल्याला 1 ते 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. आणि ही जी बाजू आहे डोशाची ही पलटवून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही बाजूंनी डोसा अगदी व्यवस्थित असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर हे डोसे बनवण्यासाठी आपल्याला तेलाचा सुद्धा जास्त वापर करावा लागत नाही. अगदी कमी तेलामध्ये अगदी छान असे डोसे तयार होतात. फक्त सुरुवातीला तवा आहे तो आपण व्यवस्थित असा तवा छान तेल लावून तेल आणि थोडंसं पाणी शिंपडून व्यवस्थित तयार करून घ्यायचा. म्हणजे आपण जेव्हा डोसे टाकतो तव्यावर तेव्हा अगदी अलगद असे डोसे छान निघतात आपले. आणि आता इथं मी दुसरा पण डोसा तुम्हाला तयार करून दाखवते. अगदी आपण जर जे मिश्रण आहे ते छान असं बारीक असं वाटून घेतलं ना मिक्सरमधून की हे डोसे तव्यावर अगदी छान असे व्यवस्थित आपल्याला तयार करता येतात.
तर इथं पण आपण आता थोडंसं तेल लावून घेऊयात थोडंसं डोशाला आणि अगदी 1 ते 1.5 मिनिट आपण एक बाजू आहे ती व्यवस्थित शेकून घेतली की मग आपण पलटवून घ्यायचं आहे। तर गॅसची आच जेव्हा आपण डोसा तव्यावर टाकतो तेव्हा गॅसची आच जी आहे ती थोडी मोठी ठेवायची आहे आणि मग व्यवस्थित असा डोसा शिजत आला की मध्यम आपण गॅसची फ्लेम आहे ती करायची आहे। आता आपण डोसे तयार झालेले आहेत आपले। आता आपण जे कांदा आणि कोथिंबीर टाकून जे मिश्रण तयार केलेलं आहे त्याचे धिरडे छान बनवून घेऊयात किंवा मग त्याला आपण थालीपीठसुद्धा म्हणू शकतो। तर हे थोडेसे आपण जाडसरच बनवणार आहोत कारण की याच्यामध्ये कांदा कोथिंबीर वापरलेले आहे, त्याच्यामुळे हे आपण डोशांसारखे असे पातळ बनत नाहीत, थोडेसे जाडसर होतात पण खाण्यासाठी खूप अगदी चविष्ट लागतात। तर याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही भाज्यासुद्धा वापरू शकता, गाजर आणि कोबी वगैरे ह्या, मेथी आणि पालक वगैरे ह्यासुद्धा भाज्या तुम्ही वापरू शकता। तर आता ह्या पद्धतीने थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि साईडला जे थोडंसं जाडसर मिश्रण असतं ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित हाताने असं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं असं आपलं हे जे थालीपीठ आहे हे तयार होतं। अगदी थोडंसं तेल टाकून आपण आता थालीपीठ आहे ते व्यवस्थित असं पलटवून घेऊयात, म्हणजे दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित असे शेकून घेऊयात। दोन्ही साईडने आपल्याला अगदी व्यवस्थित असं हे थालीपीठ आहे ते व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे। हे थालीपीठ किंवा डोसा आहे तो मुलांच्या टिफिनलासुद्धा आपण देऊ शकतो। सकाळच्या ब्रेकफास्टसाठी नाश्त्यासाठी सुद्धा अगदी झटपट तयार होणारी अशी रेसिपी आहे। फक्त आपल्याला सुरुवातीला डाळ भिजवून ठेवायची आहे आणि मग डाळ भिजवल्यानंतर खूप पटकन असे हे धिरडे किंवा डोसे आहेत ते तयार होतात। भरपूर अशी प्रोटीनयुक्त ही डिश आहे, त्याच्यामुळे सकाळच्या ब्रेकफास्टला मुलांच्या टिफिनला देण्यासाठी तर खूपच उपयुक्त अशी डिश आहे ही आणि सगळेजण आवडीने खातील एवढी चविष्टसुद्धा तयार होते। तर इथं पाहू शकता आपण संपूर्ण इथं जे थालीपीठ आहेत ते सुद्धा तयार करून घेतलेले आहे। आता हे धिरडे तयार करण्यासाठी तुमच्याकडे हिरवी मुगाची डाळ असेल तर तीसुद्धा वापरू शकता तुम्ही। आज आपण इथं जी पिवळी मुगाची डाळ असते ती वापरलेली आहे आणि याच्यामध्ये जे आपण कांदा कोथिंबीर वगैरे टाकतो त्याच्यासोबत तुम्ही कुठल्याही पालेभाज्यासुद्धा वापरू शकता आणि हे तयार झाल्यानंतर छान असं आपण याला सॉससोबत सर्व करून घेतलेलं आहे। तर पाहू शकता तुम्ही याच्यासोबत सॉससुद्धा छान लागतो, दह्यासोबत छान लागतात किंवा मग आपण जी चिंचेची चटणी बनवतो त्या चटणीसोबतसुद्धा खाण्यासाठी अगदी छान लागतात। पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत असा हा जो डोसा आहे हा तयार झालेला आहे आणि खूप छान असा खाण्यासाठी तर अगदी छान लागतो। याच्यामध्ये आपण कांद्याचा वापर केलेला नाही आहे, अगदी साधे सिंपल बनवलेला आहे। फक्त हिरवी मिरची आलं लसूण आणि जिऱ्याचा वापर केलेला आहे डोसा बनवण्यासाठी आणि जे धिरडं बनवलेलं आहे आपण किंवा मग जे थालीपीठ बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढ्या भाज्या आपण टाकू शकतो, आलं लसूण कोथिंबीर कांदा हे सर्व टाकून अगदी छान लागतात, खूप चविष्ट लागतात हे डोसे खाण्यासाठी किंवा मग थालीपीठं। तर 2-3 प्रकारे आपल्याला पाहिजे तसे छान असे आपल्याला तयार करता येतात। भरपूर सारी प्रोटीनयुक्त अशी मूग डाळीची धिरड्याची किंवा डोश्याची रेसिपी जी आहे ती आज आपण पाहिलेली आहे। तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी तयार करा आणि मला कमेंट्सद्वारे कळवा की आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली। रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत। चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा अशाच खमंग रुचकर आणि पारंपरिक रेसिपींसोबत। तोपर्यंत धन्यवाद।